भरदुपारी 2 घरे फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल भामट्यांनी पळविलाय। राहुरी अपार्टमेंट मधील 2 फ्लॅट फोडून सुमारे 3 तोळे सोने व 4 लाख रुपये रोख रक्कम पळविली आहे। राहुरी शहरातील कॉलेज रोड परिसरात असलेल्या एकनाथ नगर येथील एका अपार्टमेंट मधील 2 फ्लॅट अज्ञात भामट्यांनी फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे। भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। राहुरी शहरातील कॉलेज रोड परिसरात एकनाथ नगर येथील रामलक्ष्मी अपार्टमेंट येथे दुसऱ्या मजल्यावरील एका अपार्टमेंटमध्ये सागर वसंत वने हे राहत आहेत, तसेच तिसऱ्या मजल्यावर कानिफनाथ पाटील बनकर हे राहतात। वने व बनकर हे दोन्ही कुटुंब सकाळी त्यांच्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते। वने हे दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान घरी आले। या दरम्यान अज्ञात भामट्यांनी सागर वने यांच्या घराचा कडिकोंडा कटरच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सामानाची उचकापाचक करून सुमारे 2.5 ते 3 तोळे सोन्याचे दागिने व सुमारे 4 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली। त्यानंतर भामट्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कानिफनाथ बनकर यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मात्र बनकर यांच्या घरात भामट्यांना काहीच सापडले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी श्वान पथकाने भामट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला असता श्वान जागेवरच घुटमळले। त्यामुळे श्वान पथकाकडून कोणतीच माहिती मिळाली नाही। मात्र ठसे तज्ञांनी ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला। गजबलेल्या ठिकाणी भरदुपारच्या दरम्यान झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तपासकामी अडचण निर्माण झाली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी।